कितने लोगों को पता है कि जो हमारी जरूरतें हैं, समझते सगळ्यांना, जो हमारी जरूरतें हैं, मतलब जो हमें चाहिए, वो मांगने से पहले हमारा परमेश्वर जानता है कि हमें क्या चाहिए। कितने लोगों को मालूम है? सच्चाई है, मागण्याच्या आधी आमच्या देवाला माहिती आहे की आम्हाला काय पाहिजे। तर मग हे माहिती असताना बऱ्याचदा आमच्याकडे प्रश्न येतो, आम्ही प्रश्न करतो। काय प्रश्न असतो? देवाला माहिती आहे, देव सगळं जाणतो, तरी आम्हाला मिळत नहीं। परमेश्वर जानता है फिर भी हमको नहीं मिलता। सब कुछ मालूम होने के बावजूद परमेश्वर हमारे जरूरतों को पूरा नहीं करता। जास्त आत्मिक लोक किंवा जास्त स्वतःला काहीतरी चांगले महान समजणारे लोक आहेत, त्यांचं ज्ञान आपल्याला वाटतात, पाझरतात। जर बाइबलचं अभ्यास नहीं है पण त्यांचं ज्ञान, उनका ज्ञान हम लोगों को देते कि परमेश्वर को तो सब मालूम है, परमेश्वर तो सब जानता है, फिर परमेश्वर ने हमें हमारे हालात पे ऐसा क्यों छोड़ दिया है। कदाचित तुम्ही कधी बोलले असाल, कदाचित अशा परिस्थितीतून आहे ना, मी परिस्थितीमध्ये परमेश्वराला बोललेलं की परमेश्वरा तू जाणतोस तरी का असं आम्हाला सोडलंस। माझ्या घरच्यांनी माझ्यापेक्षा जास्त बोललेले, कांता वगैरे। हालेलुया। हम लोग परेशान होते, दुखी होते, हम लोग निराश होते, हम लोग समझ में नहीं आता कि क्या करें। मतलब चिढ़कर हम कभी कभी गुस्से में भी ऐसा बोलते थे, परमेश्वर है तो कळत नहीं का। हालेलुया। तो हम पढ़ेंगे मत्ती रचित सुसमाचार उसका 6 अध्याय और 8 वचन। हाँ, त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे। हालेलुया। त्याच्या आधी लिहिलंय, प्रार्थना करते समय अन्य जातियों के समान बकबक न करो, क्योंकि वे समझते हैं कि उनके बहुत बोलने से उनकी सुनी जाएगी। है ना। तो यहाँ पर यीशु मसीह कह रहा है कि अन्य जाति लोग जो बहुत बकबक करते हैं या बहुत दिखावा करते हैं, बहुत दिखावटी जीवन, या बहुत दिखाते कि हमने ये किया वो किया, तो उनके समान तुम दिखावा मत करो या बहुत बकबक मत करो। जितना जरूरी है उतना परमेश्वर से मांगो। तो तुम उनके समान नहीं, लेकिन सही ढंग से फिर हम पढ़ते कि प्रभु यीशु ने प्रार्थना करना सिखाया अपने चेलों को, सिखाया नहीं सिखाया। तो तुम उनके समान नहीं, लेकिन अपने स्टाइल में, अपने हिसाब से तुम इस तरीके से प्रार्थना कर सकते हो करके प्रभु ने छोटी सी प्रार्थना को सिखाया है। हालेलुया। हालेलुया। तो उनके समान नहीं, वो इसलिए नहीं बकबक करना है क्योंकि तुम्हारा पिता जानता है कि तुम्हें क्या चाहिए, तुम्हारी जरूरत क्या है। हालेलुया। हालेलुया। और फिर हम लोग 7 वचन में 7 अध्याय 7वें वचन में लिखा है कि मांगो तो दिया जाएगा। मतलब परमेश्वर हमें मांगने के लिए भी सिखाता है। वो जानता है कि हमारी जरूरत क्या है, वो जानता है कि हमें क्या हमारे लिए फायदेमंद है, हमारा किसमें भला है, कैसे हम आशीषित हो सकते, रह सकते। परमेश्वर को पता है, फिर भी वो कहता है कि मांगो तो मिलेगा। अब आपको मुझे इस सवाल का जवाब देना है कि जब परमेश्वर जानता है कि हमें क्या चाहिए, तो वह मांगने क्यों लगाता है। हालेलुया। क्योंकि मांगने से हमारा परमेश्वर के साथ रिश्ता बरकरार रहता है। क्या रहता है? परमेश्वर से मांगने से हमारा रिश्ता बना रहता है।
और परमेश्वर चाहता कि मेरे बेटे मेरी बेटियां मुझसे मांगे, मुझसे बात करे। तो इसका साफ साफ मतलब ये होता है कि परमेश्वर चाहता है कि हम उससे बातें करें, उससे प्रार्थना करें। हालेलुया। बहुत बार बेटे लोग आप लोगों ने देखा रहेगा घर में, बेटे लोग मतलब बेटा बहुत बार मम्मी के कान मतलब मम्मी के पास जाता है और बोलता है पप्पाला सांग ना मम्मी आपका। आपके बच्चे ने बोला कोणाला सांग, कोणाला जाऊन सांगतात मुलं, पप्पाला सांग ना मम्मी मला हे पाहिजे, मम्मी मला ते पाहिजे, पप्पाला सांग ना। पप्पा घरात राहत नाही का? पप्पा घर में रहता है नहीं रहता है? पप्पा उस बेटे से मिलता है क्या नहीं मिलता है? लेकिन वो मम्मी को जाके बोलता है। और जब मम्मी उसके पापा को बोलती क्या हो, पोराने हे मागितले, पोराने ते मागितले, पोरगा असं म्हणते। तुम्ही ऐकलं असेल बरोबर, तो बाप म्हणणार बाप मेलाय का? बाप त्याला भेटत नाही का? बापाला त्याला मागायला काय होतं की बापाला डायरेक्ट मुलगा आहे तर त्याने काय करावं? बोला ना, तुझ्याकडे काय गरज आहे बोलायची? मला येऊन बोल ना, बोललं असं झालं। हालेलुया। क्यों बाप चाहता है कि वो बेटा उससे बोले? मैसेज तो बाप को मिल गया क्या नहीं? बेटे को क्या चाहिए? लेकिन फिर भी बाप क्या बोल रहा है? त्याला तोंड नाही का, मी दिसलो नाही का, बाप मेलाय का त्याचा? तुम्हाला का नाही बोलत? तो क्यों चाहता है ये बाप? मैसेज तो मिल गया ना, देना चाहिए तुरंत। आई ने बोलली म्हणून लगे ठीक आहे, पण बाप त्या लेकराची वाट पाहतो, बाप त्या लेकराची वाट पाहतो, त्याला तो असा म्हणजे जाणून बुजून बोलतो की बाप मेलाय का, बापाला मागता येत नाही। त्याचं कारण हे की बापाचं असं म्हणणं आहे की ते माझं पण लेकरू आहे आणि जर त्याला मागायचं तर त्याने माझ्याकडे बिंदास मागावं। आता त्या मुलाने मागितल्याने काय होईल? बापाचं आणि लेकराचं रिलेशन चांगलं होईल, घट्ट होईल किंवा त्यांच्यामध्ये संवाद साधेल। त्या बापाला वाटेल की माझं लेकरू मला डायरेक्ट बोलतंय, त्याच्याकडे हात पसरवत नाही किंवा इकडून तिकडून बोलत नाही। हालेलुया, हालेलुया। तो बिल्कुल हम लोग पापी होकर ये जानते हुए भी अगर ऐसा करते हैं तो हमारा स्वर्गीय पिता जो परमेश्वर पे हम आराधना करते हैं वो पवित्र है। कैसा है? आपण जे शारीरिक बाप आपल्याकडे तरी वाईट गोष्ट आहे, वाईट मार्ग आहेत, आपण आपल्या कल्पना वाईट आहेत, आपण चुकीचे विचार करतो, परंतु जो आमचा स्वर्गीय बाप आमचा देव आहे त्याच्या डोक्यात कधी काय वाईट आहे का? त्याच्या डोक्यात कल्पना पण वाईट येत नाही, त्याच्या मनात थोडं असं एक मोड आलेला जसा मटकीला मोड येतो तेवढ्या प्रकारची किंचितशी गोष्ट पण प्रभूच्या त्या पवित्र देवाच्या मनात त्याच्या लेकराविषयी येत नाही। येते का? लेकिन वो चाहता है कि आप मुझसे क्या करें? मांगे। मांगने से बाप और बेटे का रिश्ता बना रहेगा, मांगने से बाप और बेटे में अच्छा कॉन्वर्सेशन यानी अच्छा संवाद बना रहेगा। मांगने से बेटे के बारे में बाप को पता चलेगा कि बेटा क्या कर रहा है, क्या चाहता है। मांगने से बाप से बोलने से पापा को पता चलेगा कि अपना बेटा क्या कर रहा है, क्या करने जा रहा है। मांगने से पापा को ये पता चलेगा कि क्या वो जो मांग रहा है, वो जो कर रहा है उसके लिए वो सही है या गलत है, ये पापा को पता चलेगा। तो पापा क्या करेगा? अच्छा गाइडेंस देगा, ये मत कर, वो कर, ये तेरे लिए अच्छा है, वो तेरे लिए अच्छा नहीं है। अगर अच्छे काम में तो हाथ डाल रहा है तो तुझे जितना चाहिए मैं सपोर्ट करता हूँ, जितना चाहिए तुझे मैं मदद करता हूं। तो बाप अपने आप को बेटे के साथ उस काम में अपने आप को झोंक देगा, पूरी तरह से दे देगा कि मेरा बेटा कुछ अच्छा काम करने जा रहा है और बाप उसके साथ रहेगा। मतलब साफ साफ होता है कि बाप का आशीष अपने बेटे के ऊपर बना रहेगा। सिर्फ बेटा अगर बाप से मांगता और बोलता है
इसलिए परमेश्वर कहता मांगो तो क्या होगा, मिलेगा। तो हमें मांगने वाले होना चाहिए और हर बातों में, ठराविक गोष्टीसाठी नहीं। ठराविक मतलब क्या, मतलब कुछ गिने चुने बातों में हमको प्रभु से नहीं मांगना है, लेकिन हर बात के लिए हमें अपने परमेश्वर पे डिपेंड होना चाहिए, सीखना है हमें देवावर डिपेंड राहायचं। आम्हाला छोटी गोष्ट लागो मोठी गोष्ट लागो, आम्ही जर मागायचं ठरलं तर कोणाकडून मागायची आधी, ती सगळ्यात देवाकडून, आमच्या बापाकडून। तो आम्हाला कुठूनही पुरवठा करून उपलब्ध करून देणारा देव आहे, आमचा बाप आहे। हालेलुया। तो हर बात में हमें परमेश्वर के ऊपर डिपेंड रहा, ना कि संसार के लोगों के समान, ना कि अन्य जातियों के समान दिखावे के लिए हम इससे मांगे उससे मांगे, बहुत बड़ा बनने की कोशिश करें, बहुत अपने आप को, मतलब जो हमारी कमजोरियां है, यदि हम हमारी परिस्थिति खराब है फिर भी हम लोग टाई कोट पहन के, म्हणजे आम्हाला तसंच दाखवायचं, जायला गाडी भाडं नहीं, वॉशरूम को ऊपर करने ला। हालेलुया, हालेलुया। आपने कभी बस स्टॉप पे देखे टाई सूट वाले लोग खड़े, बस का इंतजार करते, 5 रुपयाचं तिकीट भेटतं बसला, बघितलं तुम्ही लोकांनी? त्यांच्याकडे 20 रुपये पण नसतात खिशात रिक्षाने जायला, शेअरिंगने। पण घातलेत काय कपडे कोणते? हा, तो दिखावटी जीवन, मतलब लोगों को दिखाना है। घरात म्हणजे इथून इकडे जायला 20 रुपये नाही, पण दाखवायचं की पहा मी कसा आहे, टाय कोट मध्ये सूट बूट मध्ये मी टाकाटाक आहे। हालेलुया। तो हमें दिखावा नहीं करना है, अगर हमारे पास नहीं है तो हमें मांगना है, और ऐसे परमेश्वर को मांगना है जिसने अद्भुत सृष्टि का निर्माण किया है, अद्भुत सृष्टि को बनाया। अगर आप ये सारे सृष्टि यूनिवर्स का स्टडी करने लगेंगे ना, आपका दिमाग चकरा जाएगा कि परमेश्वर ने क्या क्या रखा है इस संसार, इस सृष्टि में, यूनिवर्स में। तो इतना कुछ रखने वाला खुदा क्या आपके छोटे छोटे जरूरत को पूरा नहीं करेगा? करेगा नहीं करेगा? हाँ, आपको बनाने से पहले परमेश्वर ने आपके जरूरतों को पहले ही बना के रखा है, तो आपके सारी जरूरतों को पूरा करेगा। लेकिन वो चाहता है मेरा बेटा मेरी बेटी मुझसे मला मागावा, माझ्या लेकराने माझ्याकडे मागावं, माझ्या लेकराने माझ्याशी बोलावं। परमेश्वर चाहता कि उसका और उसके ऊपर विश्वास करने वालों का संपर्क पक्का बना रहे। हालेलुया, हालेलुया। समझ में आ रहा है आप लोगों को? तो परमेश्वर जानता है कि आपकी जरूरतें क्या है, परमेश्वर को पता है कि आपको क्या चाहिए, और परमेश्वर साधारण बातों को नहीं लेकिन उत्तम से उत्तम बातों को देने वाला अपना खुदा है। उत्तम से उत्तम देगा वो, छोटे मोठे तुटक्या फुटक्या गोष्टीने नव्हे तर उत्तमातल्या उत्तम गोष्टीने त्याच्या लेकरांना तो तृप्त करणारा देव आहे। हालेलुया। हम और एक वचन को पढ़ेंगे, 7 से 9। तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या सर्वांची ते नाव पवित्र मानिलो। हाँ, हालेलुया। प्रभु ने सिखाया प्रार्थना करना कि तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा, अन्य जाती लोकांसारखी बकबक करू नका, है ना। शायद वो घटना होगी, 2 लोग मंदिर में क्या कर रहे, प्रार्थना कर रहे, एक क्या बोल रहा है, एक क्या बोल रहा है, मी दशमांश देतो, मी कोणाचं वाईट करत नाही, मी पाप करत नाही, मी त्या भिकाऱ्यासारखा नाही, मी त्या पापी माणसासारखा नाही, तो स्वतःला रिप्रेझेंट करतो मी खूप पवित्र आहे म्हणून। हालेलुया, हालेलुया। आणि दुसरा जो आहे तो स्वर्गाकडे, म्हणजे मान वर करून डोळे उंच करून पण पाहू शकत नाही, तो आपली खाली मान घालतो, छाती टेकतो, म्हणतो देवा मला क्षमा कर, मी इथे उभा राहण्याच्या किंवा तुझ्या समोर येण्याच्या पण योग्यतेचा नाही, मी लायकीचा नाही। हालेलुया। आणि मग त्या
बकवास करणाऱ्या बकबक करणाऱ्या माणसाबद्दल देवाचं वचन म्हणतं की ते लोक जे अन्य जातीचे लोक त्याच लोकांसारखी व्यर्थ बकबक करू नका, तर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ. एक सुंदर असं एक्झाम्पल, सुंदर असं उदाहरण येशू ख्रिस्ताने प्रार्थनेच्या माध्यमातून त्याच्या शिष्यापुढे ठेवलं. तो हमें प्रार्थना क्या करना है, हमें प्रार्थना क्या करनी चाहिए, ये हमें मालूम होना चाहिए. हम किस विषय के लिए प्रार्थना करने वाले हैं, हमारे अभी कौन सा जो टाइम है, कौन से विषय को लेकर प्रार्थना करने वाले हैं. जसं मी सांगतो ना, जर आजारा लोकांसाठी प्रार्थना करायला सांगितली तर आजाराचा अगदीच करा. सगळीकडे हिंदू प्रभू अमेरिकेच्या लोकांना आशीर्वादित कर, तिकडे युपीला पण लोक बसले तेले तारामुळे त्यांची अडचण दूर कर. अरे तुझ्या समोर इथं आजारी एकच माणूस आहे, त्याच्यासाठी तुला प्रार्थना करायला लागली तर काय कर, त्या देवा पाया लेकराला काय कर, आशीर्वाद. लय जगाची काळजी नका करू, आधी आपल्या समोर ज्याची परिस्थिती त्यासाठी प्रार्थना करा, दुसऱ्या नंबरला आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा, तिसऱ्या नंबरला ज्या आपल्या जवळच्या लोकांचं तारण उद्धार झाला आहे, ज्यांना देव माहिती नाही, अशा लोकांसाठी प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. मोठी प्रार्थना धड 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 कटाळा आला तरी थांबत नाही. हालेलुया. आता मी बायबल कॉलेजला गेलो तर शेवटच्या एका पास्टरला, जे आमचे सिनियर आहेत, म्हणजे नाव नाही ठेवायचा विषय है ना, पण जे आमचे बायबल कॉलेजचे सिनियर आहेत, जे सर बोलतो आम्ही त्यांना, आता शेवटची प्रार्थना करायला म्हणे पास्टर जी हमारे बीच में है, प्रार्थना करेंगे आगे आके. त्यांनी केली कर्नाटक भाषक मध्ये कन्नडी प्रार्थना सुरू. आमच्या देवाला साऱ्या भाषा येतात, कारण त्याचा उत्पन्न करता तोच आहे, तो काही विषय नाही. अरे पण आमच्या देवालाच कन्नडी समजते, आम्हाला नाही समजत ना. बरं ठीक आहे, हिंदीतून नाही केली, मराठीतून नाही केली, काय हरकत नाही. अरे पण मग ते लिमिट असावं ना. सारे पाच लोक टाका डोळे उघडून त्यांच्याकडे पाहतात, त्याला एकट्याला समजायची ना आमच्या देवाला समजायची. आणि 2-4 जण अजून कर्नाटकचे होते, त्यांना समजत होती. बाकीचे 20-25 जण जे आहेत त्यांना तर नाही समजणार. ते म्हणतात आमेन कधी म्हणतील, एकमेकाकडे पाहते. प्रार्थना सांगितली होती की देवाने आमची बायबल कॉलेज पूर्ण केलं, आम्ही एवढ्या लोकांनी सक्सेस केलं. देव बापा तुला धन्यवाद, आम्हाला आशीर्वादित केलं. आता जसे आम्ही आलो तसे आता आम्ही जाणार, आमचा प्रवास देखील तू काय कर, सुखाचं कर. प्रभू तुला धन्यवाद, एवढंच बोलायचं होतं. त्याने 10-15 मिनिटं लावले, खडखड. म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला प्रार्थना काय करायची, काय विषय आहे. आता इथं मोठी प्रार्थना किंवा खूप बोलला तो कोण व्यक्ती आहे, म्हणून त्याच्याबद्दल इथं प्रभू डायरेक्ट म्हणतो की तुम्ही त्या लोकांसारखी, अन्य जाती लोकांसारख्या प्रार्थना दिखाव्यासाठी बकबक करू नका, तर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना, प्रॉपर प्रार्थना प्रभूने शिकवली. त्याने म्हटलं की आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. त्याने महिन्याभराची भाकर नाही मागायला सांगितली, आजची भाकर आम्हाला दे. कधीची? म्हणजे येशूने अशी छान प्रार्थना शिकवली की ती रोज आमच्या गरजेसाठी खूप जरुरी आहे. आपण करतो ना, मीटिंग झालं रे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, हालेलुया. तो क्या क्या चाहिए वो सारी बातें परमेश्वर ने, यीशु मसीह ने उसकी प्रार्थना में उसके चेलों को यानी हम लोगों को सिखाई है. तर आमच्या देवाला जरी माहिती असलं की आम्हाला सगळं काही लागणाऱ्या गोष्टी काय काय हव्या, त्या जरी आमच्या देवाला माहिती असल्या तरी त्याचं म्हणणं की मागा म्हणजे मिळेल. तो ह्यासाठी की देवाचे आणि आमचे संबंध जे आहेत ते घनिष्ठ व्हावेत, पक्के व्हावेत. आम्ही रोज देवाशी संवाद करावा, रोज आम्ही देवाशी बोलावं आणि रोज आम्ही आमचं जीवन ज्या काही लागणाऱ्या गोष्टी त्या देवाकडून मिळण्याची अपेक्षा करावी. कोणाकडून मिळण्याची? डिपेंड कोणावर राहायचं?
चिन्या गोण्यावर जास्त राहायचं नाही. देवाने आम्हाला भाऊ बहिणी दिलेत, देवाने आम्हाला आमचा परिवार, आमचे लोक दिलेत. आम्ही नक्कीच एकमेकाच्या अडीअडचणीत उभा राहू. पण सगळ्यात आधी जेव्हा मागायची वेळ जर आली तर ती सगळ्यात आधी आम्ही देवाकडे मागायचं, त्याच्याकडे प्रार्थना करायची. मग देव बाप तुम्हाला मार्ग सुचवेल आणि तो त्याच्या पद्धतीने उपलब्ध करून देईल. हालेलुया. आपण एक वचन वाचूया फक्त. फिलिपी याचा 4:19 माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल. हालेलुया. हालेलुया. समझ में आ रहा है? मसीह यीशु के द्वारा हमारा परमेश्वर हमारे सारे जरूरतों को उसके धन से पूरा करेगा. हालेलुया. त्याच्या संपत्तीनुसार तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या लोकांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशू मध्ये पूर्ण करणारा आमचा यहोवा देव आहे. आमच्या यहोवा देवाची संपत्ती किती आहे? आमच्या यहोवा देवाची संपत्ती किती आहे? जे जगातले कोट्याधीश लोक आहेत, फेमस एलन मस्क, बिल गेट्स, अंबानी, अडाणी, त्यांच्या संपत्तीचा एक आकडा आहे. सर्च केलं तर लगेच येईल की एवढी संपत्ती. आमच्या देवाची, यहोवा परमेश्वराची संपत्ती गुगलला विचारा बरं, ते सांगेल का? गूगल को पूछो आपकी यहोवा परमेश्वर की संपत्ति बताओ. गूगल म्हणेल माझी वेबसाईटच बंद करून टाकतो. हालेलुया. परमेश्वरने, तुम्हाला एक सांगू का, या पृथ्वीमध्ये आता तो आकडा मला ध्यानात नाही, पण पृथ्वीमध्ये किती सोनं असेल माहिती आहे तुम्हाला? कधी वाचलं, कधी ऐकलं? पृथ्वीमध्ये किती सोनं आहे? म्हणून प्रियांनो, ह्या गोष्टी प्रूफ करतात आमच्या देवाच्या वचनाला, आमचा देव किती खरा आणि किती जिवंत आहे. लिहिलंय की नव्या यरूशलेममध्ये सोन्याच्या रस्ते असतील. आपण मागच्या आठवड्यात वाचलं, ऐकलं, पाहिलं. सोन्याच्या रस्त्यावर तुम्ही आम्ही चालणार. तर आमचा देव असंच हवेत गप्पा करणारा किंवा तुम्हाला मनोरंजनाच्या दुनियात करमणूक होण्यासाठी स्वप्न दाखवणारा देव नाही, तर तो सत्य पवित्र परमेश्वर आहे आणि त्याने बनवलं म्हणजे त्याच्याकडे सगळा हिसाब किताब आहे. मग सायंटिस्ट लोकांनी या पृथ्वीमध्ये किती सोनं आहे याचा अभ्यास केला आणि सायंटिस्ट लोकांना ते माहिती आहे. तर ही पृथ्वी कितीतरी फुटाने, म्हणजे ज्या पृथ्वीचं जे काही जेवढं माप आहे त्या पृथ्वीच्या मापापेक्षा जास्त सोन्याने पूर्ण पृथ्वी झाकून जाईल, इतकं सोनं पृथ्वीच्या आतमध्ये लपलेलं आहे. पृथ्वी पूर्ण काय होईल? पृथ्वी काय होईल? सोन्याने झाकून जाईल, इतकं सोनं पृथ्वीच्या मध्ये. विचार करा तुम्ही. आणि मी माझं ज्ञानाने नाही सांगत किंवा बायबल मधून नाही सांगत. बायबल मध्ये तर आमचा देव सोन्याच्या रस्त्यावरून नेणारच आहे, पण त्याने सोनं पृथ्वीमध्ये एवढं ठेवलंय की पूर्ण पृथ्वी झाकेल आणि कितीतरी जाडी त्या सोन्याची. इतकं सोनं ह्या पृथ्वीच्या आतमध्ये आहे. मग तुमच्या आणि माझ्या देवाकडे किती धन आहे, किती संपत्ती आहे? 8 वचन वाचा. आता जे वाचलं त्याच्या आधी वाच 17. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुम्ही तुमच्या जमेची बाजू वाढावी अशी इच्छा पौल वहां पर फिलिपियों को लिख रहा है, उनको प्रोत्साहन दे रहा है कि पौल को जब जरूरत पड़ी थी तो उसके कलीसिया ने, उसके चर्च के लोगों ने, उसके मिनिस्ट्री के लोगों ने पौलुस को कुछ भेजा था.
म्हणजे पैसा म्हणा किंवा पौलाला लागणाऱ्या गरजा म्हणा किंवा पौलाचा लागणाऱ्या त्याच्या सेवेमधल्या गरजा म्हणा, मंडळीने पौलाला काय केलं होतं, त्या पाठवल्या. तो त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये आता जिक्र करत आहे की मला दानाची अपेक्षा नाही, म्हणजे मी तुमच्याकडून घेतो किंवा तुम्ही मला देता तर दान म्हणून तुम्ही मला द्यावं म्हणून मला त्याची अपेक्षा नाही, माझ्याकडे भरपूर आहे. पण तो लिहितो की त्याने तुमचं भलं व्हावं, त्या दिल्याने तुम्ही आशीर्वादित व्हावे आणि तुम्ही दिलेल्या गोष्टी मला पूर्ण, माझ्या गोष्टी माझ्या गरजा पूर्ण झाल्या, तुम्ही दिलेल्या गोष्टींनी मी तृप्त झालो, असा तो जिक्र करत आहे. एकंदरीत काय, जर वचनामध्ये वाचलं की ज्या मापाने तुम्ही मापाल त्याच मापाने तुम्हाला परत मिळेल. म्हणून आपण देवाकडून मागावं, देवाच्या भांडारात, देवाच्या राज्यामध्ये योग्य ती पेरणी करावी आणि त्या योग्य त्या पेरणीप्रमाणे रिटर्न मध्ये देवा तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल. तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या मंडळीची गरज काय, तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या पास्टरची गरज काय, तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या सेवेमध्ये लागणाऱ्या गोष्टी काय काय लागतात. त्या गोष्टीसाठी तुमच्या माइंड मध्ये विचार असले पाहिजे. देवाचं भवन बनवण्यासाठी, देवाच्या राज्यासाठी, सगळं स्वतःच्याच घरासाठी कराल आणि मागाल देवाकडून खूप सारं, है ना, मला दे मला दे मला दे, देव काय देत नाही, देव काय देत नाही. अरे जिथं तू पेरीतच नाही तिथं कापणीची, तू पेरलं नाही गावाकडे शेतामध्ये आणि गेले मुंबईहून 7-8-10 लोक परिवार घेऊन नातेवाईक म्हणे या आपल्याला हुरडा खायला जायचं, हुरडा पार्टी. हुरडा माहिती का, किती लोकांना माहिती हुरडा? आजकालच्या पिढीला माहितीच नाही, त्यांना त्यांच्या तोंडाला कधी जिभेला लागलं नाही. उत्तम पदार्थ आहे का, त्यांना माहिती नाही हुरडा नाव काय. हुरडा ज्योतिक सांग बरं. जेव्हा ज्वारी तयार होते आणि ज्वारीचे दाणे जे असतात ते हलकेसे कच्चे असतात, म्हणजे हलकेसे, ज्वारी तयार झालेली असते पण ते झाडामध्ये त्याच्या रोपट्यामध्येच लावलेले असतात, ते हलकेसे कच्चे असतात, नॉर्मल असतात. मग काय करायचे त्यावेळेस, ज्वारी एखाद्या शेतकऱ्याची तयार झाली, आता कापणीच करायची काही दिवसात, तर ते लोक आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला काय करायचे, आमंत्रण द्यायचे आणि म्हणायचे की हुरडा पार्टी करूया आपण. आणि मग सगळे नातेवाईक आपटेष्ट त्या शेतामध्ये जाणार, छान छान ज्वारीचे कणस कापणार आणि तिथंच एक शेकोटी तयार करणार, म्हणजे तिथलाच केरकचरा लाकडं बिकडे घेऊन एक शेकोटी तयार करणार आणि ते कणस जे आहेत ज्वारीचे त्याच्यामध्ये भाजणार आणि मग ते गरम गरम कणस काढायचे, ती ज्वारीचे कणस असे चोळायचे, ज्वारीचे दाणे पडणार आणि मग ते गरम गरम खायचे. आता तुम्ही ते पेरलं नाही, आता तुम्ही त्याची पेरणी केली नाही, पण सगळ्याला आमंत्रण द्यायचं खायला, कसं काय शक्य आहे? हालेलुया. तो प्रियो परमेश्वर से मांगने के साथ साथ बोना भी सीखो. क्या करो, आपने कुछ बोया ही नहीं और आपको क्या करना है, तो प्रभु से मांगो, प्रभु से इस हिसाब से मांगो कि मैंने बोया भी है, मेरे बीज को क्या किया है, बोया है, मेरे बीज को प्रभु तो आशीषित कर. अगर आपने खेती किया और खेती में आप किसी प्रभु के लोगों को लेके गए, आप विश्वासी लोग हैं, जब आप खेती करोगे तो आप प्रार्थना करोगे या नहीं करोगे? जो लोग दशमांश देते या प्रेम भेंट डालते, उनका इच्छा होता है कि नहीं होता है प्रार्थना करने के लिए, का पास्टर ने प्रार्थना करावी म्हणून ह्या दानावर हे प्रेम भेट, जे काय आपण किती देतो किती नाही ह्याचा विषय नाही, पण जे आपण देवाचं, आता समजा आपण इथं प्रेम भेटची पेटी ठेवतो, त्याच्यात तुम्ही दान दिलं विदाऊट प्रार्थना, आपण घरी गेलो चालेल का तुम्हाला? पास्टरने तर याला आशीर्वादच दिला नाही आमच्या धनावर. हालेलुया. तो जो हम बोते हैं वो आशीषित होता है और फिर प्रभु हमारे ओर ध्यान देता है, हमारे बोने को देखता है, हमारे मन को देखता है. लिखा है कि तुम जो कुछ मन में ठाणे हो, जे काही प्रेम भेट तुम्हाला मनात तुम्ही ठरवलं देवासाठी करायचंय, ते आनंदाने करा
रडत पुढत किरकिर करत देऊ नका, कारण मग पुढे लिहिलं का मनुष्य त्याचीच कापणी करेल ज्याची तो काय करतो, पेरणी करतो. म्हणून प्रियांनो, देवाचं वचन आपल्याला देवासोबत संबंध ठेवण्यासाठी सांगतं, देवाचं वचन आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगतं. सगळ्यात अगोदर जर आपण काय करायची तर देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आपण सगळ्या गोष्टीमध्ये जर का देवावर डिपेंड राहिलो तर आपण किती सुंदर आणि आशीर्वादित असे लोक होऊ. सगळ्या गोष्टीत जर देवावर डिपेंड राहिलो, प्रत्येक गोष्टीसाठी कपडे घ्यायचे देवाला, पैसे खिशात असले तरी पण देवाला म्हणावं की धन्यवाद प्रभू, माझ्या खिशात आज पैसे की मी त्याचे कपडे घ्यावे. तू दिले नसतील तर देवाला म्हणा की एक प्रभू तुम्हाला दे, मला गरज आहे. घर घ्यायचं देवाला म्हणा की देवा मला घराची गरज आहे, माझ्यासाठी तू एक घर एक उपलब्ध कर. घेतला असेल तर रोज त्या घरासाठी देवाला धन्यवाद द्या की देवाने मला सुंदर अशा घरात ठेवलंय. हालेलुया. अन्न पाणी खातो देवाचा धन्यवाद, कारण आम्ही खूप असे लोक रस्त्याने रोडला पाहतो की ज्यांना एक वेळचं पोटभर अन्न खायला भेटत नाही, परंतु आमचा देव आम्हाला 3 टाइम उत्तम भोजनाने तृप्त करतो नाही करतो. मग कोण देतो प्रियानो? आमचा बाप, आमचा देव देतो. कोणी मनुष्य म्हणू नये की आम्ही मेहनत करतो, आम्ही कष्ट करतो, आम्ही काम करतो, आम्ही कमवतो तेव्हा खातो. ना 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 ना, तुझ्यामध्ये सुरू असलेला श्वास माझ्या देवाने फुकलेला आहे. हालेलुया. आणि जर तू घमंड करशील, तुझा श्वास जर का एकदा बंद झाला, दुर्गंधी यायला लागते बिना श्वासात. इतकं तर माणसाचं शरीर बेकार आहे. हा, जो डोळ्याने श्वास ऑक्सिजन आपल्याला दिसतो का? दिसत नाही. ज्याला देवाच्या वचनानुसार आत्मा म्हणतो आपण, जो देवाने दिलेला आहे. हालेलुया. जो दिसत नाही, पण तो न दिसणारा आत्मा, न दिसणारा श्वास आमच्या पूर्ण शरीराला तंदुरुस्त आणि फ्रेश ठेवतो. आणि जर का तो श्वास, तो आत्मा निघून गेला तर दुर्गंधी यायला लागते, काही वेळाने काही घंट्याने. आमचं प्रेम करणारे म्हणतात याला लवकर नेऊन पुरा. कितीही प्रेम करणारे, कितीही प्रेम करणारे, शब्द नीट ऐका, कितीही लाड करणारे, कितीही जीव लावणारे म्हणतात आता पटकन काही पाहुण्याची वाटबीट पाहू नका, आता थोड्या वेळाने याचं काय येईल. हालेलुया. म्हणून प्रियांनो, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही देवाला धन्यवाद दिला ना, तर आमच्या घरात, आमच्या वस्तूमध्ये, आमच्या धनामध्ये, आमच्या संपत्तीमध्ये, आमच्या फायनान्स मध्ये, आमच्या घरातील राशन मध्ये देवाचा आशीर्वाद टिकून राहतो. देवाचा आशीर्वाद टिकून राहतो. देवाचा आशीर्वाद टिकण्यासाठी देवाशी बोलायला सुरू करा की देवा तू दिलंस, धन्यवाद बरं प्रभू. वेळ नाही तुमच्याकडे गुडघे टेकून तासभर प्रार्थना करायला, पण चालता बोलता काहीतरी खरेदी करता, चालता चालता काहीतरी खाता, चालता काहीतरी घेता, सामान आणता, मग त्या तेवढ्या वेळेत पण तुम्ही नाही बोलू शकत का प्रभू धन्यवाद, हे मी मार्केट एवढी मी शॉपिंग केली, प्रभू ब्लस का, ह्या गोष्टीला आशीर्वादित कर. हालेलुया. त्या बापाला, त्या परमेश्वराला खूप चांगलं वाटतं, खूप त्याचं हृदय आनंदून जातं की माझं लेकरू माझ्याशी बोलत आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी बोलत आहे. माझं लेकरू जरी मोठं झालं तरी बापाचा विचार घेतं, माझं लेकरू जरी मोठं झालं तरी बापाला धन्यवाद देतं, माझं लेकरू जरी मोठं झालं तर बापाला विचारूनच त्याचा निर्णय घेतं. ह्याच्याहून सुंदर गोष्ट कोणती असेल एका बापासाठी? ह्याच्याहून सुंदर असा कोणता आशीर्वाद असेल बापाचा? उदया पुत्राने काय केलं? उडून गेला, तरी त्या बापाचे डोळे कुठे लागले होते? आपल्या बापाची, त्याच्या वाटेची धनसंपत्ती घेऊन घर सोडून गेला होता, परंतु त्या बापाचे डोळे तेव्हापासून त्याच्या वाटेकडे लागलेले होते की माझं लेकरू कधी येईल. हालेलुया. सारं अर्घ घेऊन गेला त्याच्या वाट्याचं, तरी बापाचे डोळे लागले होते. तर प्रियांनो, जर आम्ही तर सोडून गेलो नाही, आम्ही तर देवाचं म्हणजे लुटून किंवा त्याचं भवन सोडून गेलो नाही, आम्ही जसे वेळे वाकडे आहोत, आम्ही त्याच्या जवळ आहोत, तर मग आम्ही आमच्या जवळ असलेल्या गोष्टीसाठी जर का आम्ही आमच्या बापाला धन्यवाद दिला तर किती उत्तम गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. अन्य जातीसारखी बकबक न करता
ज्या तुमच्या गरजा आहेत, ज्या तुमच्या गोष्टी आहेत, त्या नम्रपणे देवासमोर ठेवा. म्हणजे आमचा देव येशू मध्ये जो संपत्ती रूप धन आहे त्याच्यातून आमच्या गोष्टी काय करेल, पूर्ण करेल, आम्हाला पुरवेल. हालेलुया, हालेलुया. आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं लेकरू जर तुम्हाला रोडला सिग्नलला भीक भीक मागताना दिसलं तर कसं वाटेल? आणि तुम्हाला दिसलं त्याचं पोरग रोडला सिग्नलला आहे भैया 2 रुपये दे ना, कसं काय फिलिंग वाटेल? कसं काय? आमचा देव या पृथ्वीवरील राजांचा बाप आहे. त्याला म्हटलंय राजांचा राजा. कोण आहे? कोण आहे? ह्यांचा राजा आहे, अखिल सृष्टीचा तो राजा आहे. देवाला प्रियानो, देवातल्या हृदयातली गोष्ट सांगतो आणि संपवतो. देवाला कधीच आवडत नाही त्याच्या लेकरांनी असं लाचार, भिकारी, रडणार किंवा अनेक समस्यामध्ये गुरफटून गेलेलं असं कधीच आमच्या देवाला आवडत नाही. त्याने मार्थाला पाहिलं रडताना आणि वचन म्हटलं की येशू पण रडला. रडला का येशू? योहान 11:35 छोटं वचन बायबल. येशू काय झाला? रडला. त्याच्या आधीच्या वचनामध्ये लिहिलं की तो कणला, त्याला कळवळा आला. त्या विधवेचं लेकरू मेलेलं पाहून त्याला कळलं की ती विधवा आहे, ती एक आहे, तिला नवरा नाहीये, तिला अजून दुसरा मुलगा नाही, एकच तरुण मुलगा तिचा मुलगा मेला, त्याची मयत घेऊन चालली. येशू तिथून येत होता. त्याने ते बॉडी, त्याने त्याची मयतची जी काय ते प्रेत यात्रा म्हणतो आपण त्याला, ती चालू होती, ती थांबवली. आणि त्या मुलाला त्याने म्हटलं, त्या बाईला पाहून तिचा देखील त्याला कळवळा आला. तिला नाही वाटलं की विधवा स्त्रीने एकटीने तिच्या मुला वाचून जगावं, रडावं. त्याने त्या विधवा स्त्रीची गरज पूर्ण केली, तिच्या मुलाला जिवंत करून. तुम्ही दर रविवारी आठवणीने आराधना करायला येता. तुम्ही दर रविवारी वेळ काढून परमेश्वराचा वेळ परमेश्वराला देता. कसे आहेत ते तुम्हाला आणि देवाला माहिती. पण तुम्ही वेळ काढून देवाला देता, वेळ काढून देवाच्या भावनात येता. आणि जर का तुम्ही रडले, जर का तुम्ही आसू वाहत आहात घरी, जर का तुमचं हृदय तुटलेलं आहे, जर का तुम्ही आजाराने ग्रस्त आहात, जर का तुम्ही परेशान आहात कोणत्या गोष्टीला घेऊन, काय तुम्हाला वाटतं की त्या देवाला चांगलं वाटत असेल? दर रविवारी येणारं माझं आराधना करणारं लेकरू घरी जाऊन रडतंय, दुःखामध्ये राहते, अडी अडचणीत राहते, त्याच्या पुढे हात पसरते. असं आवडेल का त्या तुमच्या आणि माझ्या बापाला? आवडेल? तुम्हाला आवडेल असं? आपल्या देवाला आवडेल असेल? मग तो कणत असेल की नाही असेल? कणत असेल, कळवळा येत असेल. पण त्याचं म्हणणं माझ्या लेकरांनी काय म्हणावं? बापा माझ्यावर लक्ष दे, बापा माझी प्रार्थना आहे, बापा. हालेलुया. समझ में आ रहा आप लोगों? आपके दुख को देखकर कभी भी हमारा परमेश्वर खुश गीत है ना, चोट मुझको लगे दर्द तुझको होता है, मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता, मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता. अब खुदा तू है मेरा, अब पिता तू है मेरा, अब खुदा तू है मेरा, अब पिता तू है मेरा. आपला वचनात म्हटलं की आम्ही तुला आब्बा बाप्पा म्हणून हाक मारतो. कसं हाक मारतो? आब्बा बाप्पा. त्या आब्बा बाप्पामध्ये काय आहे? आब्बा बाप वर्ड जो आहे, जो शब्द आहे, त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? प्रेम आहे, जिव्हाळा आहे, स्नेह आहे, कणवळ आहे, ते कनेक्शन आहे. फक्त आब्बा बाप्पा, फादर बिदर इंग्लिश शब्द वापरण्यापेक्षा मराठी हिंदी जो शब्द आहे आब्बा बाप्पा म्हणून पुकारून पहा, किती गोड तुमच्या हृदयामध्ये शांती आणणारा असा शब्द येतो. आणि तो आब्बा पिता
तुम्हाला ठेच लागण्याच्या अगोदर, तुमच्या डोळ्यातून आसरू येण्याच्या अगोदर त्याच्या डोळ्यात आसरू आणणारा देव आहे. कदापि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो भिकारी बघणार नाही. कदापि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो आजारी बघणार नाही. कदापि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो लाचार बघणार नाही. कदापि तो त्याच्या पुढे हात जोडून उभा असलेले त्याचं लेकरू कदापि तो बघणार नाही. त्याला सहन होणार नाही, त्याला आवडणारही नाही. त्याला जर काय आवडेल तर तो तुमचा आणि त्याच्या सोबतचा सुसंवाद, त्याच्या सोबतचं कन्व्हर्सेशन, त्याच्या सोबतची बातचीत प्रार्थना रूपाने. म्हणून काय देव म्हणतो मागा म्हणजे बाकी तर त्याला ठाऊक करते. कारण वचनात अजून एक असं म्हटलं की असा विश्वास धरा की मागण्याआधी तुम्हाला असा पण विश्वास धरा की मागण्याआधी मिळालंय. त्याला ठाऊक आहे की तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही मागण्याआधी मिळालंय. फक्त त्याची इच्छा आहे माग. समज आ रहा नीट समजून घ्या माग शब्दाला. त्याला तुमच्या संग गप्प करायच्या, त्याला तुमच्याशी बोलायचंय. तो तरसतो तुमचा आवाज ऐकण्यासाठी, तो तरसतो तुम्ही त्याला वेळ देण्यासाठी, तो तरसतो तुमच्या संगतीसाठी आणि याच गोष्टीसाठी. काय त्याने तुम्हाला आणि मला बनवलंय याचं त्याला काही गरज नाही. तुमची बनवलं का नाही? कशासाठी बनवलं देवाने? काय कमी पडलं होतं त्याला? काय कमी पडलं होतं देव बापाला? त्याने 6 दिवसात आखी सृष्टीची रचना केली. बरं काय काय बनवलं? आकाशामध्ये हिऱ्यांचे ग्रह आहेत. म्हणजे जसे आपण पृथ्वी मातीचे तसे हिऱ्यांचे पण ग्रह देवाने ठेवले. कळतं का तुम्हाला? हिऱ्या मोत्यांचे जवाहराचे ग्रह आहेत. एवढं मोठमोठं धन संपत्ती त्या तुमच्या आणि माझ्या देवाचे. पण तो या साऱ्या सृष्टीतून सर्वात जास्त जर प्रेम कोणावर करत असेल तर मानवावर प्रेम करतो तो. कुठल्या प्राणावर नाही, कुठल्या वस्तूवर नाही, कुठल्या जगातल्या कोणत्याही गोष्टीवर तो प्रेम नाही करत. तो माणसावर प्रेम करतो आणि त्याच्यावर विशेष करून प्रेम करतो जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. तो कितने लोग मांगना शुरू करेंगे? हालेलुया. आते जाते मांगो, उठते बैठते मांगो, कुछ समय निकाल कर भी मांगो. मांगने का मतलब है परमेश्वर से बातचीत करना. आपने आपके जरूरतों को भी अगर नहीं मांगा, क्योंकि लिखा है तुमच्या साऱ्या गोष्टी त्याला माहित आहे. अगर प्रार्थना में आपने आपके जरूरतों को भी नहीं मांगा तो भी चलेगा, लेकिन उसके साथ बैठना बहुत, त्याच्यासोबत बसून नुसतं त्याला धन्यवाद स्तुती, प्रभू तू असा, प्रभू तू तसा, प्रभू तू हे केलं, प्रभू तू केलं, हे किती छान आहे, हे किती सुंदर आहे, प्रभू काय तुझी महिमा, काय तुझी सुंदरता, काय तुझी रचना. ह्या अशा गोष्टी जरी देवाजवळ बोलत आला तरी देव खुश होऊन तुम्हाला तुमच्या लागणाऱ्या गोष्टी पुरवेल. हालेलुया, हालेलुया. नाही चुकत पुढे बोलायला. आपण डोळे बंद होत, आगवाई नाही होत. ग्लोरी टू गॉड. थँक्यू जी, थँक्यू जी.